अरे अरे, हे चालत्या ट्रेनमध्ये कोणाचा व्हिडिओ काढताय? तर थांबा थांबा, मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो. तर हॅलो गाई, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर मी जाणार होती आज 7 महिन्यानंतर पुण्याले. तर मम्मी मला नाही का अष्टगंध लावली आणि त्याच्यानंतर मी मम्मीच्या पाय घेऊन लागली आणि निघली घरून जासाठी. मम्मी रडली, मग मला बी बहुत रड येत होता, कारण मी 7 महिन्यानंतर जात होती ना. मम्मीनं मस्त मला पप्पी गिप्पी दिली इकडून तिकडून. मम्मी म्हणते चांगली जातो, कोणाच्या मागं घेऊन लागू नको, कोणी काही म्हणलं तर लक्ष घेऊन देऊ नको. पण मी कुठं ऐकतो, कोणी काय म्हणलं तर अजून त्याला तोंडावर उत्तर द्या. मग तेवढ्यात आली लालपरी, बसलो लालपरी मध्ये आणि जासाठी निघालो. मग मोठी जात बॅग होती ना, तर बहिणीला बसवून दिलं मागं, बॅग घेऊन बस बाय तू म्हणलं. मला ना घरून निघायची इच्छाच होत नव्हती. एवढ्या दिवसानंतर चालणं बोत लढ येत होता. बरं झालं रस्ता चालू झाला, नाही तर मला वाटलं कुठं अजय फजितीस होते काय, का तर मला अजय ट्रेनच जा लागन खरं, असंच वाटलं होतं. पण रस्ता चालू झाला काय वाटलं नाही. पोचलो बल्लारशाले. बिचारी माझ्या बहिणीची वाट लागत होती. मी बॅग उचलू तिला देऊन दिलं, बॅग पकडाली आणि मी मस्त व्हिडिओ बनवत निघाली होती जासाठी. रेल्वे स्टेशनवर आल्यावर पाहत होते तर मस्त डपडा वाजत होता. कोणता का माणूस मस्त पेऊन नाचत होता. मला वाटलं कोणाचं लग्न घेणं काय का. भूक लागली म्हणून मस्त समोसे गिमोसे गप्प दाबून दिले. ट्रेन याचा टाइम झाला तर मग आम्ही आमच्या कोचकडे जासाठी निघालो. आली मग आता आमची काझीपेठ एक्सप्रेस पुणे. मला ना बिलकुल इच्छा होत नव्हती याची. माझी बहीण लढत होती पण ते दाखवून घेत नव्हती का मी लढल बाप्पा म्हणून. पण जाता जाताना मग तिने माझा व्हिडिओ काढला आणि मी तिचा व्हिडिओ काढला. आता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.